राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे। शेतकऱ्यांच्या लॉंग मार्च संदर्भात चर्चेची शक्यता आहे। बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय होण्याचा अंदाज हा वर्तवला जातोय। त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे। या बैठकीमध्ये जो मार्क्सवादी पक्षाचा मोर्चा निघालेला आहे, जेपी गावित यांच्या नेतृत्वामध्ये हा मोर्चा मुंबईकडे कूच करतोय आणि या मोर्चा संदर्भात या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। त्यामुळे आज नेमकं राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय होतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज होणार आहे। या बैठकीमध्ये नेमके काय महत्त्वाचे निर्णय केले जातात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तर एकीकडे मुंबईच्या महापौर पदासंदर्भातील हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे राज्यातील आगामी निवडणुका, त्याचबरोबर सद्यस्थिती मुंबई रायगडमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे। एकंदरीतच या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काही महत्त्वाची चर्चा होते का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्याचबरोबर सध्या घडत असलेली घडामोड म्हणजे शेतकऱ्यांचा हा लॉंग मार्च, या लॉंग मार्च संदर्भात या बैठकीत काही महत्त्वाचा निर्णय होतो का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाकर यांच्याकडून। मनोज, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे, काय अधिक अपडेट? बरोबर, आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही बोलवण्यात आलेली आहे। बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री अजित पवार राज्य मंत्रिमंडळ मंत्री बैठकीला उपस्थित आहेत। निर्णय घेतले जातील आणि आपण मंत्रालयामध्ये 12 वाजता या बैठकीला सुरुवात होईल आणि या बैठकीमध्ये आपण महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत। त्याचबरोबर जे नाशिकमध्ये आंदोलन सुरू आहे त्याबाबत देखील या बैठकीत निश्चित काही तांत्रिक कारणांमुळे मनोज तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाहीये। मनोज, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे।